मनसे नेते अविनाश जाधव यांनी गंगा मातेच्या पावित्र्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की हिंदूंच्या धार्मिक भावनांची कुठल्याही प्रकारे तडजोड होऊ नये. राज ठाकरेंनी केलेलं भाष्य योग्य आहे की नाही यावर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. काहींनी या वक्तव्याचं समर्थन केलं तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला. गंगा माता हा धार्मिक आस्थेचा विषय असल्याने यात अधिक सावधगिरी बाळगावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावर मनसेची अधिकृत भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मी देखील गेलो होतो गंगेत आंघोळ करायला. मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्यानंतर मला दुसऱ्या क्षणाला एक लक्षात आलं की एका माणसाने तिथं टॉवेल असा काढला आणि तिथेच पिळला. सो राजसाहेबांनी असं म्हटलं की आत्ताच कोविडसारखा एक मोठा आजार गेलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक आंघोळ करत असतील, आता आंघोळ करायला विरोध नाही आहे, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही, याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं.